त्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये परत। प्रश्न आहे, भाजपला या पुनरागमनातून नेमकं काय साध्य करायचं आहे? खडसेंच्या भाजप घरवापसीची तयारी सुरू आहे। गिरीश महाजन यांच्याशी त्यांचे मतभेद लपून राहिलेले नाहीत। एका फोटोनं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे। फोटो आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीचा। वरकरणी ही एक साधी भेट वाटते, पण तिची वेळ, भेटणारे नेते आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर अनेक प्रश्न निर्माण होतात। एक जुनी चर्चा पुन्हा जिवंत होते, एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये परतणार का? पण हा प्रश्न इथंच संपत नाही, कारण या एका भेटीमागं उत्तर महाराष्ट्राचं राजकारण, भाजपमधील अंतर्गत समीकरणं, ओबीसी नेतृत्व आणि आगामी निवडणुकांचं गणित जोडलेलं असल्याचं बोललं जात आहे। खडसेंच्या भाजप घरवापसीची तयारी सुरू झाली आहे का? उत्तर महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण तयार होतंय का? की हा सगळा केवळ योगायोग आहे? चला संपूर्ण राजकीय चित्र समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। राजकारणात प्रत्येक फोटो बातमी नसतो, पण काही फोटो अनेक प्रश्न निर्माण करतात। विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांचा एकत्र फोटो समोर आल्यानंतर अगदी तसंच झालं, कारण ही भेट अशा काळात झाली आहे जेव्हा महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटनात्मक बदल आणि भाजपच्या अंतर्गत समीकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे ही भेट केवळ वैयक्तिक आहे असं मानायला अनेक राजकीय विश्लेषक तयार नाहीत। एकनाथ खडसे हे आज जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांची खरी ओळख भाजपमधून निर्माण झाली। उत्तर महाराष्ट्रात भाजपनं संघटन उभं करण्यामागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे या त्रिकुटाचं मोठं योगदान मानलं जातं। भाजप राज्यात फारशी मजबूत नसताना गावागावात पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांमध्ये एकनाथ खडसेंचं नाव अग्रक्रमाने घेतलं जायचं। अनेक दशकं आमदार, विरोधी पक्षनेते आणि मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव केवळ राजकीय नाही तर संघटनात्मकही राहिला आहे। पण काळ बदलला, भाजपमध्ये नवं नेतृत्व पुढं आलं, सत्ता आली आणि त्याचबरोबर पक्षातील सत्ता केंद्रही बदलू लागलं। भोसरी जमीन प्रकरणानंतर खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया वेगळी असली तरी राजकीयदृष्ट्या तो त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का ठरला। त्यानंतर पक्षात आपल्याला डावललं जातं अशी भावना त्यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली। विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी त्यांचे मतभेद लपून राहिलेले नाहीत। इथेच महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळा अध्याय सुरू झाला, कारण उत्तर महाराष्ट्रात एकेकाळी एक हाती प्रभाव असलेल्या खडसेंच्या जागी हळूहळू गिरीश महाजन यांचं राजकीय वजन वाढू लागलं। भाजपमध्ये संघटनात्मक आणि सत्तेच्या राजकारणात महाजन यांचं स्थान मजबूत होत गेलं। परिणामी खडसे अधिकाधिक एकटे पडल्याची भावना व्यक्त करू लागले। शेवटी त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तेव्हा अनेकांना वाटलं की खडसे आता राष्ट्रवादीमध्ये मोठी भूमिका निभावतील। शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर नेलं, पण वास्तवात गेल्या काही वर्षात खडसे फारसे आक्रमक किंवा सक्रिय दिसले नाहीत। राज्यभर पक्षाचा विस्तार करण्यापेक्षा त्यांचं राजकारण मुख्यतः उत्तर महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं। त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित होत राहिले। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा मोठ्या चर्चा सुरू झाल्या। खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार, त्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, घर वापसी जवळपास निश्चित झाली, अशा अनेक बातम्या समोर आल्या। काही फोटोही व्हायरल झाले, मात्र शेवटी तो प्रवेश झाला नाही। त्यावेळी राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की दिल्ली नेतृत्व सकारात्मक असलं तरी राज्यातील काही प्रभावी नेत्यांचा विरोध असल्यामुळं हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आणि आता अचानक विनोद तावडे स्वतः खडसेंच्या भेटीसाठी जातात। हा योगायोग आहे का? हा प्रश्न इथूनच सुरू होतो, कारण विनोद तावडे हे केवळ महाराष्ट्रातील नेते नाहीत, आज ते भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यामुळे त्यांची प्रत्येक राजकीय भेट वेगळ्या नजरेनं पाहिली जाते, विशेषतः जेव्हा ती भेट अशा नेत्याशी असते ज्याच्या घर वापसीच्या चर्चा आधीपासूनच सुरू आहेत। खडसेंनी मात्र ही भेट पूर्णपणे वैयक्तिक असल्याचं सांगितलं। तावडे हे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेण्यासाठी आले होते। त्यावेळी माझीही भेट झाली, प्रकृतीची विचारपूस झाली आणि काही वैयक्तिक गप्पा झाल्या, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं, पण राजकारणात अनेकदा नेते जे बोलतात त्यापेक्षा त्यांनी कोणाला भेटलं, केव्हा भेटलं आणि त्या भेटीची वेळ काय आहे याला जास्त महत्त्व असतं। म्हणूनच या भेटीची चर्चा इतकी मोठी झाली आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा राजकीय कोन आहे, तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक आणि ओबीसी समीकरणांचा। एकनाथ खडसे आजही ओबीसी समाजातील प्रभावी चेहरा मानले जातात। जळगाव, धुळे, चाळीसगाव, मनमाड आणि आसपासच्या अनेक भागात त्यांचं वैयक्तिक नेटवर्क अजूनही मजबूत असल्याचं मानलं जातं। निवडणूक फक्त पक्षावर जिंकली जात नाही, तर स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचं जाळं आणि वैयक्तिक संपर्कही तितकाच महत्त्वाचा असतो। भाजपला आगामी निवडणुकांमध्ये उत्तर महाराष्ट्र अधिक मजबूत करायचा असेल
तर खडसेंसारख्या अनुभवी नेत्याचा उपयोग होऊ शकतो, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू होते. कारण गेल्या काही वर्षात उत्तर महाराष्ट्रातील भाजपचं प्रमुख नेतृत्व महाजन यांच्या भोवती उभं राहिलं आहे. त्यामुळे जर खडसे पुन्हा भाजपमध्ये आले तर दोन मोठे चेहरे एकाच राजकीय मैदानात असतील. मग प्रश्न असा निर्माण होतो की ही ताकद वाढवण्याची रणनीती असेल की भविष्यातील अंतर्गत स्पर्धेची सुरुवात. एकनाथ खडसे यांच्या संभाव्य घरवापसीकडे फक्त एका नेत्याच्या पुनरागमनाच्या नजरेतून पाहिलं तर कदाचित चित्र अपूर्ण राहील. कारण इथे प्रश्न केवळ खडसे भाजपमध्ये येणार की नाही एवढाच नाही. प्रश्न आहे भाजपला या पुनरागमनातून नेमकं काय साध्य करायचं आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात भाजपनं अनेक मोठे राजकीय प्रयोग केले. काही नेत्यांना पक्षात घेतलं, काहींना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या, काही ठिकाणी संघटनांची नाव्याने उभारणी केली. त्यामुळं आज पक्ष केवळ निवडणूक जिंकण्यापुरता विचार करत नाही तर प्रत्येक विभागात दीर्घकालीन नेतृत्व कसं उभं राहील याचाही विचार करत असल्याचं दिसतंय. दुसरीकडे या घडामोडीचा परिणाम शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही होऊ शकतो. कारण पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत राहिलेल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी कठीण काळात पक्षाची साथ सोडली नाही. त्यामुळे जर भविष्यात त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर तो राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. मात्र आजच्या घडीला त्यांनी अशा कोणत्याही हालचालींचा स्पष्टपणे दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सध्या या सर्व चर्चा राजकीय शक्यता आणि विश्लेषणाच्या पातळीवर आहेत. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक रंजक बाजू म्हणजे खडसे कुटुंबातील वेगवेगळ्या राजकीय भूमिका. रोहिणी खडसे या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत, तर रक्षा खडसे या भाजपच्या नेत्या असून केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. म्हणजेच एकाच कुटुंबातील दोन वेगवेगळ्या राजकीय प्रवाहामुळे या घडामोडींना आणखी वेगळं महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे विनोद तावडे यांच्या भेटीबाबत अनेक प्रकारचे अर्थ काढले जात असले तरी प्रत्यक्षात त्या भेटीमागं नेमकं काय होतं याचं उत्तर संबंधित नेत्यांनाच माहीत आहे. यामध्ये गिरीश महाजन यांचाही राजकीय संदर्भ महत्त्वाचा ठरतो. गेल्या काही वर्षात उत्तर महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व यांनी प्रभावीपणे सांभाळलं होतं. त्यामुळे जर खडसे पुन्हा पक्षात आले तर दोघांचं राजकीय अस्तित्व कसं असेल हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. मात्र याबाबत कोणताही अधिकृत संकेत किंवा निर्णय समोर आलेला नाही. त्यामुळे महाजनांचा प्रभाव कमी करण्यासाठी ही चाल आहे का हा दावा निश्चित स्वरूपात करता येतच नाही. तो सध्या राजकीय चर्चेचा आणि विश्लेषणाचा विषय आहे. सध्या मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांची ही भेट पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. खडसे म्हणतात की ही केवळ वैयक्तिक भेट होती, पण राजकारणात प्रत्येक भेटीचा अर्थ काळ ठरवतो. आज जी घटना साधी वाटते तीच काही आठवड्यानंतर मोठ्या राजकीय निर्णयाची प्रस्तावना ठरू शकते. तर तुम्हाला काय वाटतं, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांची ही भेट खरंच फक्त शिष्टाचारापुरती होती की महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची ही सुरुवात आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.